सध्या एका नवीन पार्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी। आता तुम्ही म्हणाल झुरळांची कसली आली आहे पार्टी, पण हा विषयच वेगळा आहे, चला सांगते। तर या संपूर्ण पार्टीची सुरुवात फक्त एका वक्तव्यापासून झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान तरुणांबद्दल एक वक्तव्य केलं होतं। ते म्हणाले की देशातील काही तरुण हे झुरळांसारखे आहेत, त्यांना रोजगार मिळत नाही, कुठल्याही व्यवसायामध्ये स्थान मिळत नाही, त्यामुळे ते सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून सगळ्यांवर टीका करत फिरतात। आणि हे वक्तव्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं आणि मोठा वाद निर्माण झाला। नंतर सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं की त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून तरुणांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता। पण तोपर्यंत व्हायचा तो गोंधळ झालाच होता। याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे माजी सोशल मीडिया कार्यकर्ता अभिजित दिपके यांनी व्यंगात्मक शैलीमध्ये कॉकरोच जनता पार्टी सुरू केली। आळशी आणि बेरोजगारांचा आवाज अशी त्यांची टॅगलाईन आहे। पहिल्यांदा हे नाव ऐकल्यावर अनेकांना हा फक्त चेष्टा किंवा मीम वाटला, पण काही दिवसांमध्येच या पार्टीची चर्चा ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह सगळ्या प्लॅटफॉर्मवर सुरू झाली आणि हा विषय ट्रेंड होऊ लागला। या पार्टीने सोशल मीडियावर स्वतःची वेबसाईट, घोषवाक्य पोस्टर आणि सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली आहे। आश्चर्य म्हणजे काय तर अवघ्या 3 दिवसांमध्ये सुमारे 70,000हून अधिक लोक या पार्टीशी जोडले गेलेत। पार्टीच्या घोषणापत्रामध्ये महिलांसाठी 50% आरक्षण, मीडिया निष्पक्षता, पारदर्शक राजकारण आणि पक्षांतरावर कठोर नियम यांसारखे मुद्दे मांडण्यात आलेत। समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना सिस्टीम दुर्लक्षित करते, पण तेच लोक सतत प्रश्न विचारत राहतात आणि ही पार्टी त्यांच्यासाठीचं व्यासपीठ आहे, असं कॉकरोच जनता पार्टीचं म्हणणं आहे। आता हीच कॉकरोच जनता पार्टी देशामध्ये एक नवा राजकीय पर्याय म्हणून उदयाला येऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमतला आत्ताच फॉलो करा।